नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। पुणे जिल्ह्यामध्ये काय घडामोडी घडल्यात पाहूयात। पुण्यामधील सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राजाराम पूल ते फन टाइम थिएटर दरम्यान उड्डाणपूल बांधला जातोय। यामध्ये राजाराम पूल चौकामधील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आलं असून शेवटचा एक डांबरचा थर राहिलेला आहे। दरम्यान या उड्डाणपुलावरील विद्युत व्यवस्था, रंगकाम, दिशादर्शक फलक लावण्याचे काम पूर्ण झालं असून कॅट आईज रस्त्यावरती पट्टे मारणे असे किरकोळ काम अद्याप शिल्लक आहे। या उड्डाणपूल सुरू करावा अशी मागणी स्थानिक नागरिक आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केली। या पुलाच्या इंजिनियर सोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी शुभम केसकर यांनी। उड्डाणपुलाचं काम जर बघताल तुम्ही तर दोन टप्प्यामध्ये हा फ्लायओव्हर आहे। एक राजाराम ब्रिजवर हे इंडिव्हिज्युअल स्ट्रक्चर आहे, ते आमचं 99% काम पूर्ण झालेलं आहे। एका अप्रोचवरचा हे तुम्ही पुढे बघत असताल, एका अप्रोचवरचा बीसीचा लेयर राहिलेला आहे। बीसीचा लेयर झाला की आम्ही हा पूल लोकांच्या सेवेत उपस्थित करणारच आहे। लगेच आम्ही पुढच्या पुलावर जे पुढे फन टाइमच्या तिकडे जे ब्रिजचं काम चालू आहे त्या ठिकाणच्या पुलावर पूर्ण फोकस करून आजच्या डेटला कमीत कमी 300 लोक या पुलाला काम करतायत। पुलाला खर्च सगळं मिळून 118 कोटीचं काम आहे। 118 कोटी आपण आता जवळजवळ 80% कामाला पोहोचलेलो आहे। 10 ऑगस्ट रोजी पुण्यामध्ये सकल धनगर समाज आयोजित राज्यस्तरीय अधिवेशन ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक गंजपेठ येथे होणार आहे। यामध्ये धनगर समाजामधील सर्व संघटना, संस्था, सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते उपस्थित राहणार असून समाजाची आरक्षणाबाबतची भूमिका, सामाजिक अवहेलना या मुख्य मुद्द्यांवरती अधिवेशनामध्ये विचारमंथन होणार असल्याची माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पहिलं राज्यस्तरीय अधिवेशन पुणे येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे 11 ते 5 या वेळेमध्ये आयोजन केलेलं आहे। या राज्यस्तरीय अधिवेशनाचा उद्देश आहे महाराष्ट्रामध्ये जो आजवर आरक्षण या विषयावरती असंघटितपणे लढा सुरू होता, त्यामुळे आम्हाला न्याय मिळू शकला नाही, आमच्या हक्काचं आरक्षण मिळू शकलं नाही। यावेळी सकल धनगर समाजातील बुद्धिजीवी असतील, ज्ञानवंत असतील, तरुण असतील, मेंढपाळ असतील, युवक असतील, वेगवेगळ्या संघटना असतील, यांनी ठरवलं की आता आपण सगळ्यांनी आपले मतभेद असतील ते बाजूला ठेवायचे आणि आपल्या न्याय हक्कासाठी लढायचं। आपल्या न्याय हक्कासाठी म्हणजे धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी या संदर्भात आपण सगळ्यांनी यायचं, भूमिका घ्यायची आणि समाज म्हणून यावेळी निश्चितपणे आपण भूमिका घ्यायची। त्या अधिवेशनामध्ये वेगवेगळ्या विषयावरती मंथन आणि चिंतन होणार आहे। त्या अधिवेशनामध्ये आम्ही धनगर एसटी आरक्षण जे आहे त्याच्यातली आजवरची जी काही सद्यस्थिती असेल, भविष्यातलं धोरण असेल, याच्यावरती आम्ही चर्चा करणार आहोत। आमच्या एसटी आरक्षणामध्ये जी काही घुसखोरी झालेली आहे, रोस्टर मॅटर जे आहेत, घोटाळे झालेले आहेत, त्याच्यावरती आमच्या जागा निघत नाहीत, त्याच्यावरती आम्ही चिंतन करणार आहोत। समाजाची संस्थात्मक निर्मिती असेल, संघटना असेल, त्याच्यावरती आम्ही बोलणार आहोत। राजकीय भागीदारी, प्रतिनिधित्वाच्या बाबतीमध्ये आम्ही त्याच्यामध्ये चर्चा करणार आहोत, विचार मंथन करणार आहोत। ज्येष्ठ मार्गदर्शक आम्ही त्या ठिकाणी मार्गदर्शनात बोलवले आहेत। विशेष म्हणजे आमच्या सर्व पक्षीय नेत्यांना देखील आम्ही त्या ठिकाणी निमंत्रित केले आहे। आजवर असंघटितपणे प्रत्येक जण समाजात लढत होता, प्रामाणिकपणे लढत होते, परंतु असंघटितपणा होता। या ठिकाणी मी सगळ्या समाजाचा एक दबाव सर्वांच्यावर निर्माण झालेला आहे। आता समाज म्हणून आपण एकत्र आलं पाहिजे। सकल धनगर समाज या बॅनरखाली आपल्याला आपल्या न्याय हक्कासाठी लढावं लागेल आणि म्हणून या अधिवेशनामध्ये आम्ही संस्थात्मक निर्मिती असेल किंवा समाजाचं पुढचं धोरण असेल, दिशा असेल, हे ठरवून जे आम्हाला देणार नाहीत आमचं आरक्षण, त्यांना कसा धडा शिकवायचा, जे 288 आम्हाला जे काही विरोध करतायत, आश्वासन देऊन आम्हाला फसवतायत, त्यांना घरी बसवायचं। कोणी असू द्या, सर्व पक्षांना आमचा या ठिकाणी जाहीर इशारा आहे। सकल धनगर समाज आता एकवटलेला आहे, आता भोळा बाबडा राहिलेला नाही, तो तुम्हाला तुमचा बंदोबस्त केल्याशिवाय निश्चितपणे राहणार नाही। आणि म्हणून हे अधिवेशन या महाराष्ट्राला दिशा देणार असणार आहे। 1.5 कोटी समाज जो आहे, हा 1.5 कोटी समाज या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभा असेल त्याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती क्रांती केल्याशिवाय राहणार नाही। हा अधिवेशनाचा आमचा अजेंडा आहे। आमच्या न्याय हक्कासाठी, सामाजिक न्यायासाठी आम्ही लढतो। आमच्या सर्व माध्यम प्रतिनिधींना देखील माझी विनंती आहे, आपल्याला देखील विनंती आहे की आमचा समाजाचा आवाज बनण्याचा प्रयत्न करा, कारण की आमचा समाज रानोमाळ भटकणार आहे। मेंढ्यांमागे जवळपास 8 महिने तो फिरतो, लेकरा बाळांना घेऊन फिरतो, 40-50 लाख लोक आमची स्थलांतरित असतात, त्यामुळं आमचा प्रभाव पडत नव्हता, परंतु आम्ही या सगळ्यांना कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय आणि सगळेजण मिळून एक ताकदीनं आमच्या न्यायासाठी मैदानात उतरतोय। आणि अधिवेशन यासाठीच आहे, या महाराष्ट्रातला सकल धनगर समाज एकवटलाय हे या सर्व राज्यकर्त्यांना देखील आम्हाला दाखवून द्यायचं। महाराष्ट्र मुस्लिम विकास समिती पुणे यांच्या वतीने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला असून याबाबतची माहिती समितीने पत्रकार परिषदेमध्ये दिली। येत्या 11 तारखेला पुण्यामध्ये मराठा समाजाच्या वतीने शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुढाकार घेत असून त्यांना आमचा पाठिंबा असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष साबिर सय्यद यांनी माध्यमांना दिली। नासिरभाई काळे सर
आणि उपस्थित सगळे पत्रकार बंधू भगिनी, आज आम्ही पत्रकार परिषद जरांगे पाटील साहेब यांना पाठिंबा देण्यासाठी घेतलेले आहे. तर ते पत्रक आपल्याला देण्यात येतील. विधानसभा निवडणुकीआधी राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये विविध घडामोडी घडत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीचं जागा वाटप झालं नसलं तरी वेगवेगळ्या मतदारसंघावरती दावे प्रतिदावे केले जात आहेत. असं असताना महायुतीच्या गोटामधून पुण्यातून महत्त्वाची बातमी समोर येते. भाजपचे आमदार असणाऱ्या मतदारसंघावरती राष्ट्रवादी अजित पवार गटाने दावा केलाय. भाजपच्या ताब्यामध्ये असणाऱ्या खडकवासला मतदारसंघावरती अजित पवार गटाने दावा केलाय. खडकवासला मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावा अशी अजित पवार गटाची मागणी आहे. पुणे शहरामधील मुळा मुठा नदीकाठ सुधार प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या कामामुळे नदीपात्र अरुंद करण्यात आले. परिणामी यावर्षी पावसाळ्यामध्ये खडकवासला धरणामधून झालेल्या पाण्याच्या विसर्गामुळे मुळा मुठा नदीपात्रालगत वास्तव्यास असणाऱ्या पुणेकरांना अतोनात हाल सोसावे लागले. विशेषतः निंबजनगर, एकता नगरी, पुलाची वाडी आणि पाटील इस्टेट झोपडपट्टी या ठिकाणच्या नागरिकांचे संसार हे उघड्यावरती आले. काही निष्पाप पुणेकरांचे प्राण देखील गेले. या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे शहर अध्यक्ष संजय मोरे यांनी आयुक्त राजेंद्र भोसले यांना निवेदन देत नदीपात्रामधील कामांचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली आहे. रस्त्याच्या दर्जाहीन कामांमुळे 1-2 पावसात रस्ते खड्डेमय होतात. या संदर्भात अनेक वेळा तक्रार करून त्यांची दखल घेतली जात नाही. परंतु आता पुणे महानगरपालिकेने अनोखी योजना आणली. पुणेकरांना आता खड्ड्यांची तक्रार ही व्हॉट्सअपद्वारे करता येणार आहे. पुणे महानगरपालिकेकडून रस्त्यांची तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन नंबर दिला गेलाय. या क्रमांकावरती तक्रार केल्यास 24 तासात खड्डा बुजवला जाणार असल्याचा दावा पुणे मनपाने केला आहे. पुणेकरांना 9043271003 ह्या व्हॉट्सअप क्रमांकावरती खड्ड्यांच्या फोटोंसह तक्रार करता येणार आहे. त्याचबरोबर 02025501083 या क्रमांकावरती आपली तक्रार दाखल करता येणार आहे. पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये 34 गावांचा झालेला समावेश आणि दरवर्षी वाढणारी लोकसंख्या गृहीत धरून शहराला 2024-25 या वर्षासाठी 21.48 TMC पाण्याची आवश्यकता आहे. नोकरी, शिक्षण आणि व्यवसायानिमित्त शहरामध्ये दररोज ये-जा करणारे नागरिक आदी गृहीत धरून पुढील वर्षभरात किमान 79,39,974 इतक्या लोकसंख्येला पाणी द्यावे लागणार आहे. त्यामुळे जलसंपदा विभाग पाण्याचा कोटा किती मंजूर करणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी काढलेल्या आदेशानुसार पुणे महापालिका उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या. राज्य शासनाकडून आलेल्या उपायुक्तांकडेही विविध विभागांची जबाबदारी सोपवण्यात आली, तर काहींना जागेवरच ठेवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांचे खाते बदलण्यात जाणार अशी चर्चा रंगली होती. मात्र त्यांच्याकडे घनकचरा विभाग कायम ठेवण्यात आला असून अतिक्रमण विभागाची जबाबदारी उपायुक्त माधव यांच्याकडून काढून सोमनाथ बनकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. श्री ललिता सहस्त्रनाम भावार्थ निरूपण या ग्रंथाच्या खंड 3-4चा प्रकाशन सोहळा येत्या 9 ऑगस्ट रोजी पुण्यामध्ये होणार आहे. या प्रकाशन सोहळ्याला कालीचरण महाराज आणि भाजपचे उपाध्यक्ष राजेश पांडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. हा प्रकाशन सोहळा भावे स्कूलच्या सभागृहामध्ये पार पडणार असून या सोहळ्याला हजारोंच्या संख्येने पुणेकरांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे. नमस्कार, मी शशांक महाजन. दिनांक 9 शुक्रवार रोजी संध्याकाळी 6:30 वाजता भावे प्राथमिक पेरुगेट रोड पुणे येथे ललिता सहस्त्रनाम या सुजित भोगले लिखित पुस्तकाचं प्रकाशन कालीचरणजी महाराज यांच्या हस्ते संध्याकाळी 6:30 वाजता करण्याचे ठरवलेलं आहे. या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला देवी वंदना, त्याच्यानंतर पुस्तकाचं प्रकाशन, कालीचरण महाराजांचं भाषण, त्याच्यानंतर राजेशजी पांडेंचं भाषण आणि शेवटी उदयनाथजी महाराज यांचं भाषण असं हा कार्यक्रम ठरवलेला आहे. ललिता सहस्त्रनाम हे महाराष्ट्रामध्ये जसं फार परिचित नसलं तरीही दक्षिण भारतामध्ये अतिशय लोकप्रिय असलेलं देवीचं महात्म्य स्तोत्र आहे. या देवीच्या स्तोत्राचं पठण आता हळूहळू महाराष्ट्रातही सुरू झालेलं आहे आणि त्या लोकांना त्या नावाचे अर्थ सुलभरित्या समजावेत ह्यासाठी याचे 1 आणि 2 खंड अगोदरच प्रकाशित झालेले आहेत. आता 3 आणि 4 या खंडाचे प्रकाशन कालीचरणजी महाराज यांच्या हस्ते करण्यात येत आहे. 1 आणि 2 खंडाच्या प्रकाशनानंतर आम्हाला जो प्रचंड प्रतिसाद मिळाला
त्यावेळी लक्षात आलं की इथं आता महाराष्ट्रातही ही स्तोत्र रुजू लागलेलं आहे. शक्ती उपासना हळूहळू चालू झालेली आहे. त्यामुळे आम्ही लगेच 3 आणि 4 ह्याचं उद्घाटन करायचं ठरवलं आणि हे स्वतः हे याचे लेखक आहेत सुजितजी बोगले, त्यांनी हे लिहून अतिशय कमी वेळात पूर्ण केलं आणि आता प्रकाशनाचा कार्यक्रम. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा 2023 मध्ये कॅम्पमधील श्रीकृष्ण तरुण मंडळाने महापालिका क्षेत्र विभागात सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावलाय. तर भवानी पेठेमधील शिवाजी मित्र मंडळाने द्वितीय क्रमांक, नाना पेठेमधील श्री काळभैरवनाथ तरुण मंडळाने तृतीय क्रमांक, नारायण पेठेतील संयुक्त प्रसाद मित्र मंडळाने चतुर्थ क्रमांक आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेवक हनुमान मंडळाने 5व्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावलं आहे. स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या 185 मंडळांपैकी 103 मंडळांनी पारितोषिके मिळवली असून एकूण 12,65,000 रुपयांची बक्षिसे या मंडळांना देण्यात आली. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ 10 ऑगस्टला सायंकाळी 6 वाजता गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट येथे होणार आहे. यावेळेला सर्व स्तरामधील मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती ट्रस्टी हेमंत रासने यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. सर्वात प्रथम श्रीकृष्ण तरुण मंडळ कॅम्प यांना 51,000 रुपयाचं प्रथम पारितोषिक मिळालंय. द्वितीय क्रमांक शिवाजी मित्र मंडळ भवानी पेठ यांना 45,000 रुपयाचं पारितोषिक मिळालंय. तृतीय क्रमांक काळभैरवनाथ तरुण मंडळ नाना पेठ यांना 40,000 रुपयाचं तृतीय पारितोषिक मिळालंय. चौथं संयुक्त प्रसाद मंडळ यांना 35,000 रुपयाचं चौथं पारितोषिक मिळालंय. व 5वा क्रमांक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेवक हनुमान मंडळ यांना मिळाले 30,000 रुपये ही 5व्या क्रमांकाचं बक्षीस आहे. वेळ झाले पुणे जिल्ह्यामधील टॉप 10 घडामोडींमध्ये इथेच थांबायची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.